तर स्टुडंट्स आपण आता इंटर्नल एनर्जी आणि वर्क डन ह्यासाठी सेपरेट सेक्शन्स पाहिले, त्याच्यावरचे क्वेश्चन्स पाहिले आणि आपण फर्स्ट लॉ पण बघितलेला आहे थर्मोडायनॅमिक्सचा. आज जो आपला सेक्शन आहे त्याच्यावरती आपण फर्स्ट लॉचे काही चांगले क्वेश्चन्स जे इंटर्नल एनर्जी आणि वर्क डन यांच्या फॉर्म्युल्यावरती डिपेंड करतील. ठीक आहे, बघूयात मग. पहिला क्वेश्चन बघा. अ गॅस एक्सपांड्स अंडर कॉन्स्टंट प्रेशर P फ्रॉम व्हॉल्यूम V1 अँड V2. Okay, I think it should be from volume V1 to V2. The work done by the gas is. Okay, सोपा प्रश्न आहे बघा हा. कॉन्स्टंट प्रेशर यासाठी वर्क डनचा फॉर्म्युला जर तुमच्या लक्षात असेल तर इट इज P इंटू फायनल प्रेशर मायनस इनिशियल प्रेशर, है ना. एकदा इतका साधा फॉर्म्युला आहे त्याचा. सो याचा आन्सर ए असेल. करेक्ट आन्सर ए. ओके, पुढे जाऊयात आपण. क्वेश्चन नंबर 2 बघा. अन आयडियल गॅस ऑफ व्हॉल्यूम 1.5 इंटू 10⁻³ मीटर क्यूब and at pressure 10⁵ Pascal is supplied with 70 joule of energy. The volume increases to 1.7 into 10⁻³ meter cube. The pressure remaining constant. The internal energy of the gas is. Okay. त्यांनी म्हटलेलं आहे की आपण 70 जूल एनर्जी सप्लाय केलेली आहे बघा, है ना. सो डेल्टा क्यू जो आहे तो आपल्याला प्लस 70 जूल घ्यावा लागेल कारण की एनर्जी सप्लाय केली आहे म्हणून पॉझिटिव्ह. आपल्याला डेल्टा यू काढायचा आहे, है ना. डेल्टा यू आपल्याला काढायचा आहे. मग आपण जर फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स वापरतोय असं जर आपण ठरवलं, है ना, तर याच्यामध्ये हे बघा डेल्टा यू दिलेला आहे, हे माहीत नाही, म्हणजे तुम्हाला डेल्टा वर्क डन हे माहीत असलं पाहिजे. करेक्ट. वर्क डनसाठी त्यांनी इन्फॉर्मेशन दिलेली आहे की कॉन्स्टंट प्रेशरला तुम्ही व्हॉल्यूम इन्क्रीज केलेला आहे 1.5 पासून 1.7 पर्यंत. आता आपण वर्क डनबद्दल विचार करू तर कॉन्स्टंट प्रेशरला त्यांनी व्हॉल्यूम बदललेला आहे, तर म्हणजे आयसोबारिक प्रोसेस आहे बघा. आणि आयसोबारिक प्रोसेससाठी वर्क डनचा फॉर्म्युला असतो प्रेशर इंटू V2 मायनस V1. प्रेशर दिलेला आहे त्यांनी 10⁵ पास्कल, SI युनिट आहे, कन्वर्ट करण्याची गरज नाही. फायनल व्हॉल्यूम आहे 1.7 इंटू 10⁻³ मायनस 1.5 इंटू 10⁻³ किती होईल हे बघा. 10⁵ इंटू 0.2 इंटू 10⁻³ दॅट विल बी. हे दोन जर कॅन्सल झाले तर 10⁻² शिल्लक राहील आणि इथं 0.2. बघा हे किती होईल, हे 20 जूल यायला पाहिजे प्लसमध्ये. आता हे आपण फर्स्ट लॉमध्ये लावून टाकू, है ना. हे बघा हे डेल्टा क्यूचं जे इक्वेशन आहे फर्स्ट लॉ मी ते वापरतोय. त्याच्यामध्ये डेल्टा क्यू त्यांनी आपल्याला 70 जूल दिलेला आहे, डेल्टा यू आपल्याला काढायचा आहे आणि वर्क डन 20 जूल होता. मग याच्यावरून आपला आन्सर काय येईल बघा. डेल्टा यू विल बी 70 मायनस 20 म्हणजे प्लस 50 जूल आन्सर आहे. ह्याचा अर्थ इंटरनल एनर्जी 50 जूलनी इन्क्रीज झालेली आहे. असं ऑप्शन कोणतं आहे, सी ऑप्शन आहे बघा. क्वेश्चन नंबर 3 बघूयात आपण. इन अन आयसोथर्मल एक्सपान्शन ऑफ अन आयडियल गॅस सिलेक्ट रॉंग स्टेटमेंट. ओके, त्यांनी म्हटलेलं आहे की आयसोथर्मल म्हणजे टी तुमचं कॉन्स्टंट आहे आणि एक्सपान्शन आहे म्हणजे व्हॉल्यूम जे आहे ते इन्क्रीज व्हायला, तर यासाठी कोणतं स्टेटमेंट रॉंग बघा. देर इज नो चेंज इन द टेम्परेचर ऑफ द गॅस. टेम्परेचर कॉन्स्टंट म्हणजे नो चेंज इन द टेम्परेचर, सो ए ऑप्शन तर आपला करेक्ट आहे. देर इज नो चेंज इन द इंटरनल एनर्जी. टेम्परेचर कॉन्स्टंट तर इंटरनल एनर्जी पण कॉन्स्टंट, बी पण करेक्ट आहे. द वर्क डन बाय द गॅस इज इक्वल टू द हीट सप्लाइड टू द गॅस. हे बघा फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स म्हणतो की डेल्टा क्यू इज डेल्टा यू प्लस डेल्टा डब्ल्यू. आयसोथर्मल प्रोसेससाठी डेल्टा यू 0 असतो म्हणून हे झालं 0. मग डेल्टा क्यू इज इक्वल टू डेल्टा डब्ल्यू म्हणजे तुम्ही जी काही हीट देताय तीच वर्क डन आहे. सी ऑप्शन पण करेक्ट आहे स्टेटमेंट. द वर्क डन बाय द गॅस इज इक्वल टू चेंज इन इट्स इंटरनल एनर्जी. नाही, हे रॉंग झालं आहे ना. ऑप्शन डी तुमचं रॉंग आहे. त्यांनी रॉंगच विचारलेलं आहे म्हणून तुम्ही डीला टिक केलं पाहिजे. ओके, चौथा प्रश्न बघू. क्वेश्चन नंबर 4 बघा. विच इज इनकरेक्ट. इनकरेक्ट कोणतं ते शोधायचं आहे. इन अन आयसोबारिक प्रोसेस डेल्टा P 0.
आयसोबारिक प्रोसेससाठी प्रेशर कॉन्स्टंट डेल्टा पी 0 हे बरोबर आहे. आयसोकोरिकसाठी वर्क डन 0 हे पण बरोबर आहे. आयसोथर्मल प्रोसेससाठी डेल्टा टी 0 हे पण करेक्ट आहे. पण आयसोथर्मल प्रोसेससाठी त्यांनी म्हणतायत डेल्टा क्यू 0 नाही. आयसोथर्मल प्रोसेससाठी हीट ही दिली जाऊ शकते किंवा घेतली जाऊ शकते. सो डी ऑप्शन जे आहे तेच तुमचं रॉंग आहे, म्हणून तुम्ही डीला टिक केलं पाहिजे. क्वेश्चन नंबर 5 बघूयात बघा. अ गॅस इज कंप्रेस्ड ॲट कॉन्स्टंट प्रेशर ऑफ 50 न्यूटन पर मीटर स्क्वेअर फ्रॉम व्हॉल्यूम 10 मीटर क्यूब टू 4 मीटर क्यूब. एनर्जी ऑफ 100 जूल देन ॲडेड टू द गॅस बाय हिटिंग. इट्स इंटरनल एनर्जी इज. तर बघा, इंटरनल एनर्जी काढायची आहे आपल्याला आणि त्यांनी डेल्टा क्यू जो आहे तो +100 दिलेला आहे, कारण त्यांनी ती ॲड केलेली आहे म्हणून आपल्याला प्लस लिहावं लागेल. आता वर्कडन काढण्यासाठी कोणता फॉर्म्युला लावणार आपण, तर तुम्ही बघा इथे त्यांनी म्हटलेलं आहे की हे सगळं काही कॉन्स्टंट प्रेशरला होत आहे, म्हणजे हे आयसोबारिक आहे. आयसोबारिकसाठी आपल्याला फॉर्म्युला माहितीच आहे, प्रेशर इंटू V2 मायनस V1. प्रेशर लिहायचं मग 50 SI युनिटमध्येच आहे, कन्वर्ट करण्याची गरज नाही. V2 बघा 4 दिलेला आहे -10. आता इथे थोडीशी तुम्ही काळजी घ्या बरं का. व्हॉल्यूम इनिशियल हे 10 आहे, ठीक आहे, म्हणून आपण हे बघा हे इथं V1ला लिहिलं आणि फायनल व्हॉल्यूम हे 4 झालेलं आहे, म्हणजे ॲक्च्युली इथं कंप्रेशन झालेलं आहे. चुकून तुम्ही 10-4 लिहू शकतात आणि त्यांनी आन्सर बदलेल. कसं बदलेल मी सांगतो बघा. तर हे 50 इंटू इथं -6 होईल, तर हे -300 जूल तुमचं वर्क डन येईल. बघा हे कंप्रेशन आहे. आता फर्स्ट हलवूयात आपण. डेल्टा क्यू इज डेल्टा यू प्लस डेल्टा डब्ल्यू. मग आपला डेल्टा क्यू 100 जूल आहे +100 इक्वल टू डेल्टा यू काढायचा आहे आणि वर्क डन बघा -300 आहे, तर डेल्टा यू आला +400 जूल, म्हणजे इंटरनल एनर्जी वाढलेली आहे 400 जूलनी. ऑप्शन ए, ठीक आहे. पण आता समजा तुम्ही आन्सर मी जे म्हटलं की जर तुम्ही चूक केली असती है ना, वर्कडन काढत असताना तुम्ही जर 10-4 लिहिला असतात, मोठा नंबर मायनस छोटा नंबर, तर काय झालं असतं बघा, तुमचं वर्कडन आलं असतं 50 इंटू 10-4 म्हणजे +6 आलं असतं आणि वर्कडन हे +300 जूल आलं असतं. आणि मग फर्स्ट लॉमध्ये तुमचं आन्सर आलं असतं डेल्टा क्यू इज आपण डेल्टा यू प्लस डब्ल्यू लावतोय. डेल्टा क्यूच्या जागी तुम्ही +100 लिहिणार, डेल्टा यू आणि वर्कडनच्या जागी पण +300, म्हणजे तुमचं डेल्टा यू आलं असतं -200 जूल. बघा ऑप्शन तुम्ही डिक्रीज बाय 200 जूल डी लिहू शकला असतात, जस्ट बिकॉज एक चूक झाली असती तुमची. तर सो हे काळजीपूर्वक बघत चला, इनिशियल व्हॉल्यूम आणि फायनल व्हॉल्यूम. ओके, आपल्याला V2 मायनस V1 घ्यायचं आहे दरवेळेला फॉर आयसोबारिक प्रोसेसेस, ठीक आहे. पुढचा प्रश्न बघूयात. क्वेश्चन नंबर 6 बघा. द इंटरनल एनर्जी ऑफ अ गॅस इज गिवन बाय U इक्वल टू 2 PV. इट एक्सपांड्स फ्रॉम V0 टू 2 V0 अगेन्स्ट अ कॉन्स्टंट प्रेशर P0. ओके, द हीट ॲब्झॉर्ब बाय द गॅस इन द प्रोसेस इज. ठीक आहे, आपल्याला काढायची आहे डेल्टा क्यू आणि आपल्याला त्यांनी काय दिलेलं आहे बघा, तर कॉन्स्टंट प्रेशरची प्रोसेस म्हटलेली आहे आणि व्हॉल्यूम्स पण दिलेले आहेत. मग आपण वर्कडन काढू शकतो ना. वर्कडन कसं काढायचं, ही एक आयसोबारिक आहे बघा, हे कॉन्स्टंट प्रेशर म्हटलेलं आहे त्यांनी इथं. सो ही एक आयसोबारिक प्रोसेस आहे. परत एकदा, सो डेल्टा डब्ल्यू झाला प्रेशर इंटू V2 मायनस V1. प्रेशर इज P0, फायनल व्हॉल्यूम इज 2 V0 मायनस इनिशियल व्हॉल्यूम V0, that is equal to P0 V0 in positive. So this is your work. परत एकदा इथे लिहितो मी P0 V0 है ना. याला इक्वेशन नंबर 1 नाव देऊ. आता चेंज इन इंटरनल एनर्जी आपल्याला काढावी लागेल. फर्स्ट लॉ लावायचा आहे, तर डेल्टा यू इज नथिंग बट फायनल इंटरनल एनर्जी मायनस इनिशियल इंटरनल एनर्जी. आता बघा त्यांनी इंटरनल एनर्जीचं इक्वेशन दिलेलं आहे 2 टाइम्स P इंटू V. तर हे P म्हणजे प्रेशर, V म्हणजे व्हॉल्यूम. तर मग आपल्याला फायनल इंटरनल एनर्जी काढता येईल 2 टाइम्स, प्रेशर तर कॉन्स्टंट राहिलेलं आहे पण व्हॉल्यूम 2 V0 आहे, तर इट विल बी 4 P0 V0, करेक्ट. आणि इनिशियल इंटरनल एनर्जी लिहिताना आपल्याला 2 P0 इंटू V0, हे बघा असं झालं आहे ना. मग डेल्टा यू काढताना U2 इज 4 P0 V0 मायनस 2 P0 V0.
सो दॅट विल बी 2p0 v0 आलं बघा डेल्टा यू. ठीक आहे, हे इक्वेशन नंबर 2 म्हणूयात आपण. आता फर्स्ट लॉमध्ये लावून देऊ आपण ह्याला, है ना. फर्स्ट लॉ काय म्हणतो की डेल्टा क्यू इज डेल्टा यू प्लस डेल्टा डब्ल्यू. डेल्टा यू किती आला इक्वेशन 2 मध्ये आहे बघा इथे 2p0 v0 आणि वर्डनच्या जागी इक्वेशन नंबर 1 p0 v0 म्हणजे हे दोन्ही मिळून 3p0 v0 असा आन्सर येईल बघा. तुमचा आन्सर सी आहे, है ना. वेगळा प्रश्न आहे बट इट्स ओके, सोपा होता. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 7 बघा. द इक्वेशन ऑफ स्टेट ऑफ गॅस इज गिवन बाय P into V minus B equal to nRT. 1 mole of gas is isothermally expanded from volume V to 2V. The work done during the process is okay. तर त्यांनी म्हटलेलं आहे की स्टेट एखाद्या गॅसची तुम्हाला प्रेशर इंटू व्ही मायनस बी इक्वल टू NRT अशी दिली जाते. आता ह्याच्यामध्ये नंबर ऑफ मोल्स त्यांनी 1 दिलेले आहेत. सो इक्वेशन काय बनेल प्रेशर इंटू व्ही मायनस बी इक्वल टू RT. हे तुमचं इक्वेशन बनेल, है ना. जनरली आयडियल गॅस इक्वेशन काय असतं PV इक्वल टू NRT, पण त्यांनी इथं व्हीच्या जागी V मायनस बी केलेलं आहे. तर हे जे V मायनस बी केलेलं आहे हे ॲक्च्युली रिअल गॅसेससाठी आपण वापरतो, है ना. पण ठीक आहे, आपल्याला पण ह्याच्यावरून आयसोथर्मलसाठी वर्कडनचं इक्वेशन काढायचं आहे. तर कोणत्याही प्रोसेससाठी वर्कडनचं इक्वेशन काय होतं आपल्याकडे वर्कडन इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ PdV. आठवते तुम्हाला हे V म्हणजे व्हॉल्यूम होतं. आता ह्याच्यामध्ये बघा प्रेशर जो आहे प्रेशरला आपल्याला लिहावं लागेल. तर इक्वेशन 1 वरून ह्या इक्वेशनवरून प्रेशरला मी असं लिहू शकतो का बघा RT डिवाइड बाय V मायनस बी लिहू शकतो मी, करेक्ट. तर ते मी इथे इंटिग्रेशनमध्ये लिहितो आहे R इंटू टी डिवाइड बाय V मायनस बी DV. आता याच्यामध्ये कॉन्स्टंट कोण कोण आहेत तर कॉन्स्टंट आहे तुमचं R आणि T, तर ते बाहेर येईल. पण इंटिग्रेशनच्या मध्ये 1/V मायनस बी राहून जाईल आणि इथं हे DV राहील, करेक्ट. आता पुढची स्टेप काय होईल 1/V मायनस बी ह्याचं इंटिग्रेशन, है ना. जर तुमच्या लक्षात असेल तर त्याचं इंटिग्रेशन हे बघा RT तसंच येतं. 1/V मायनस बीचं इंटिग्रेशन येतं ln V मायनस बी झालं. आता मग इथं आपल्याला लिमिट्स पुट करावे लागतील V पासून 2V पर्यंत. काय येईल मग RT ब्रॅकेटमध्ये अपर लिमिट ठेवूयात अगोदर ln 2V मायनस बी येणार, करेक्ट. एकच मिनिट मी ह्याला थोडंसं नीट लिहितो, है ना. हे बघा हे ln 2V मायनस बी मायनस ln V मायनस बी हे असं आपल्याला लिहावं लागेल. तर मग वर्डनमध्ये काय राहील बघा हे RT इथं राहील आणि ब्रॅकेटमध्ये ln 2V मायनस बी डिवाइड बाय V मायनस बी. हे झालं तुमचं वर्कडन, है ना. आहे का असं ऑप्शन बघा बरं. आय थिंक ऑप्शन ए बघा झालं आन्सर इंटिग्रेशन करून, है ना. सो हे जे वर्कडनचं इक्वेशन आहे ना इंटिग्रेशनवालं हे लाईक बाप इक्वेशन आहे. सगळंच सॉल्व होतं याच्यामध्ये, सगळंच. ओके, पुढे बघूयात क्वेश्चन नंबर 8. ओके, क्वेश्चन नंबर 8 बघा काय म्हटलेलं आहे. अ क्लोज्ड सिस्टम अंडरगोज अ चेंज ऑफ स्टेट बाय प्रोसेस 1 to 2 फॉर विच हीट इज 10 जूल, वर्क डन इज -5 जूल. ठीक आहे, तर आपण हिच्या अगोदर डायग्राम काढून घेऊ. पुढं प्रश्न भरपूर मोठा दिसतोय बघा. हे प्रेशर व्हॉल्यूम असेल समजा इथं, तर तुम्ही स्टेट 1 वरून स्टेट 2 वरती तुम्ही गेलेले आहात समजा या प्रोसेसनी. असं ॲक्च्युली त्यांनी काय म्हटलेलं आहे वर्क डन निगेटिव्ह आहे म्हणजे कंप्रेशन व्हायला आहे ना. ठीक आहे थांबा मी आपण एक गंमत करूयात. आपल्याला काय व्हॉल्यूम कमी करायचं ना फक्त. हां, तर स्टेट 1 इथं घेऊ स्टेट 2 इथं घेऊ म्हणजे बघा हे असं व्हॉल्यूम कमी व्हायला आहे, करेक्ट. ठीक आहे, तर या प्रोसेससाठी 1 to 2 साठी त्यांनी हीट म्हटलेली आहे 10 जूल आणि वर्क डन म्हटलेलं आहे -5 जूल. ठीक आहे, हे झालं. आता त्यांनी काय म्हटलेलं आहे द सिस्टम इज नाव रिटर्न टू इट्स इनिशियल स्टेट बाय डिफरंट पाथ 2 to 1 फॉर विच हीट इज -3 देन द वर्क डन बाय द प्रोसेस इन द पाथ 2 to 1. ठीक आहे, तर जो रिटर्न जायचा पाथ आहे ना तर तो मी हे बघा असा दाखवतो.
जस्ट एक गेस करायला बरं का, अजून काहीच. तर हीट फॉर 2 to 1 आहे -3 आणि आपल्याला काय काढायचं आहे, वर्क बाय 2 to 1 आपल्याला काढायचं आहे. ओके, वेल डन है ना, चांगली गोष्ट आहे. मग आता आपण याला सॉल्व कसं करायचं आहे ना, तर तुम्ही या दोघांकडे बघा. 1 पासून 2 पर्यंत हीट माहिती आहे, वर्क डन माहिती आहे. लेट अस कॅल्क्युलेट डेल्टा यू, फर्स्ट लॉ है ना. तर मी डेल्टा क्यूचा फॉर्म्युला लावतोय, डेल्टा यू प्लस डेल्टा डब्ल्यू. हे कुणासाठी आहे, तर 1 to 2. ओके, तर मग डेल्टा क्यू काय दिलाय तिथं, 10 जूल दिलाय. डेल्टा यू ला पण आपण 1 2 लिहूयात आणि वर्डनच्या जागी -5 लिहावं लागेल. म्हणजे डेल्टा यू काय येणार या प्रोसेससाठी, 10 + 5 + 15 जूल. आता याचा अर्थ काय आहे है ना, याचा मीनिंग काय आहे, की तुमचं जे डेल्टा यू आलेलं आहे ते 15 जूल म्हणजे इंटरनल एनर्जी वाढलेली आहे. कोणत्या प्रोसेसमध्ये, 1 पासून 2 पर्यंत. डेल्टा यू म्हणजे फायनल मायनस इनिशियल. प्रोसेस 1 पासून 2 पर्यंत जाणं म्हणजे फायनल झाला 2 नंबरचा स्टेट. मग मला असं लिहू शकतो का बघा, U2 - U1 इज +15 जूल. ह्याला आपण इक्वेशन नंबर 1 नाव देऊ. ठीक आहे. आता थोडंसं पुढं जाऊ बघा. 2 पासून 1 पर्यंत जर आपण फर्स्ट लॉ लावला, डेल्टा क्यू इज डेल्टा यू प्लस डेल्टा डब्ल्यू 2 पासून 1 पर्यंत. तर हीट दिलेली आहे -3. डेल्टा यू आपण काढूयात, प्लस ॲक्च्युली वर्डन पण आपल्याला दिलेला नाही आहे. सो आपण इथं अडकून जातो. आता करेक्ट, आपण इथं अडकून जातो. हे आता आपल्याला माहीत नाही पुढचं, राईट. ॲक्च्युली आपल्याला माहिती आहे कसं, तर डेल्टा यू बद्दल विचार करा. आता मी इथं लिहितोय डेल्टा यू या प्रोसेससाठी. तर आपण 2 पासून 1 कडे जातोय, म्हणजे 1 हे फायनल स्टेट झालं, 2 हे इनिशियल स्टेट झालं, राईट. तर म्हणजे मला इथं असं लिहावं लागेल, 1 - 2 लिहावं लागेल. आता तुम्ही हे वरचं इक्वेशन बघा ना, हे बघा हे वालं इक्वेशन. 2 - 1 जर +15 असेल, 1 - 2 -15 जूल असेल, करेक्ट. ह्याला आपण इक्वेशन नंबर 2 म्हणतो. आणि ही -15 ची व्हॅल्यू मी इथं वापरून देतो. किती येईल मग, -3 इज इक्वल टू डेल्टा यूच्या जागी -15 प्लस वर्क डन. तर वर्क डन आलं -3 + 15, हे यायला पाहिजे +12 जूल. आपला आन्सर आलं +12 जूल. तर इकडे बघा, हे बघा हे आहे ऑप्शन बी आपलं करेक्ट. ओके, पुढे चलूयात मग आपण. बघा क्वेश्चन नंबर 9 हा ग्राफवरचा दिसतोय. अ गॅस अंडरगोज A to B थ्रू 3 डिफरंट प्रोसेसेस 1, 2 and 3 ॲज शोन इन द फिगर. द हीट सप्लाइड टू द गॅस इज Q1, Q2 and Q3. देन Q1, Q2, Q3 मध्ये कोण मोठं कोण छोटं हे विचारलेलं आहे. ठीक आहे. आता बघा, ए पासून तुम्ही बी पर्यंत जात आहात है ना, की या तिन्ही प्रोसेसमध्ये तुमचं स्टार्टिंग पॉईंट हा ए आहे आणि एंड पॉईंट हा बी आहे. तर बिकॉज त्यांचं स्टार्टिंग आणि एंड पॉईंट सेम असल्यामुळं डेल्टा यू जो असेल तो तिन्ही प्रोसेससाठी सेम असेल. असं मी का म्हणतोय, कारण इंटरनल एनर्जीमध्ये येणारा बदल डेल्टा यू हे एक स्टेट फंक्शन आहे, पाथवरती डिपेंड करतच नाही. म्हणून ह्या तिन्ही प्रोसेससाठी डेल्टा यू हा सेम असेल. मग आपण जर फर्स्ट लॉचा विचार केला, तर बघा आपण ॲक्च्युअल आन्सरकडे जायलो. डेल्टा क्यूचा जर विचार केला, फर्स्ट लॉ म्हणतो इट इज डेल्टा यू प्लस डेल्टा डब्ल्यू. आता जर मी 3 प्रोसेससाठी हे जे फर्स्ट लॉचं जे इक्वेशन आहे हे जर 1 त्यानंतर 2 आणि 3 या 3 प्रोसेसेससाठी जर लावलं, लक्षात येईल तुम्हाला, त्यांनी आपल्याला Q1, Q2, Q3 भेटतील. तर मग Q1चं इक्वेशन जेव्हा मी लिहीन तेव्हा त्याच्यामध्ये डेल्टा यू आणि वर्क डन फॉर फर्स्ट प्रोसेस लिहावं लागेल. सिमिलरली सेकंड प्रोसेससाठी Q2 इज डेल्टा यू प्लस डेल्टा डब्ल्यू 2 असं लिहावं लागेल. आणि थर्ड प्रोसेससाठी सिमिलरली
Q3 विल बी इक्वल टू डेल्टा यू प्लस डेल्टा W3 असं करावं लागेल. करेक्ट. आता इथं होतं काय बघा, तिन्ही प्रोसेससाठी बिकॉज डेल्टा यू हा तुमचा सेम आहे, म्हणून बघा ही गोष्ट जर आपण म्हटली तिघांमध्ये, तिथे सगळीकडे सेमच आहे. याचा अर्थ जे इथं डिसिजन मेकर आहे तो आहे वर्क डन. तिन्ही ठिकाणी ज्या ठिकाणी वर्क डन जास्त येईल तिथे तुमची हीट जास्त असेल. एवढा इझी प्रश्न आहे हा, पण इनडायरेक्ट आहे. करेक्ट. मग आपण आता सॉल्व्ह करूयात. मला इथं जी गोष्ट सगळ्यात लवकर पटते किंवा जी गोष्ट सोपी वाटते ते आहे सेकंड प्रोसेस. तुम्ही जर सेकंड प्रोसेस बघितलात तर बघा इथं व्हॉल्यूम कॉन्स्टंट आहे त्याला, म्हणजे ही प्रोसेस जी आहे ही आयसोकोरिक आहे असं मला म्हणता येईल. आयसोकोरिकसाठी वर्क डन हे 0 असतं. हे आपण बाजूला ठेवू थोड्या वेळासाठी. मग आपण पहिल्या प्रोसेसकडे. तर प्रोसेस 1 साठी बघा तुम्ही या पाथनी हे असं कर्व करून वर जायला आहे ना. ह्याच्यात थोड्या पोर्शनसाठी तुमचं जे व्हॉल्यूम आहे ते कमी व्हायला बघा. कुठून? ह्या पॉईंटपासून या पॉईंटपर्यंत व्हॉल्यूम असं डिक्रीज व्हायला आहे आणि त्यानंतर मग परत इन्क्रीज व्हायला आहे ना. मग अशा प्रोसेससाठी वर्क डनचं साईन काय द्यावं, प्लस का मायनस? त्यासाठी माझ्याकडे एक खूप सिम्पल लॉजिक आहे बघा. तुम्ही जर नीट लक्ष दिलात, हे बघा हे जिथे डिक्रीज होणार आहे ना ते व्हॉल्यूम हे बघा इतकं आहे. करेक्ट. हे असं एरिया अंडर कर्व घेतला आपण, ते एवढाच तुमचा एरिया हे नेगेटिव्ह वर्क असेल आणि तिथून पुढे ते वाढत आहे ना. तर मग वाढलेला जो पार्ट आहे ना व्हॉल्यूमचा त्याचं वर्क डन म्हणजे हे बघा हा एरिया होईल असा मोठावाला. कळतंय? मग ऑब्व्हियसली हे जे ब्ल्यू कलरमध्ये आहे पॉझिटिव्ह येणार आहे, ते जास्त आहे, आणि रेडमध्ये जे होतं पिंकमध्ये ते कमी आहे. समजतंय? सो पॉझिटिव्ह वर्क डन मोठं आहे प्रोसेस 1 मध्ये. सो टोटल आन्सर हे पॉझिटिव्ह येईल पहिल्या प्रोसेससाठी. सो मी इथं ह्याला पॉझिटिव्ह लिहीन आणि तुम्ही हेच लॉजिक जर थर्डसाठी वापरलात तर तुम्हाला असं दिसेल की बघा इथून इथंपर्यंत त्याचं वर्क डन हे पॉझिटिव्ह येईल कारण व्हॉल्यूम वाढायला आहे, आणि त्यासाठीचा जो एरिया येईल तो एरिया बघा इतकासा असेल, छोटासा पार्ट है ना. पण जिथं व्हॉल्यूम परत कमी व्हायलेला आहे है ना, ह्या पॉईंटपासून ते या पॉईंटपर्यंत बघा व्हॉल्यूम जे आहे ते कमी व्हायला आहे, तिथं निगेटिव्ह वर्क डन आणि तो एरिया खूप मोठा आहे. तो मग तो एरिया आपण नीट काढला एरियाचा तर हे बघा असा येतो, मोठा येतो, म्हणजे इथं टोटल आन्सर निगेटिव्ह यायला पाहिजे. सो हे झालं तुमचं निगेटिव्ह. मग आता या तिघांचा जर आपण नीट विचार केला तर आपल्याला काय लक्षात येतं की Q1 जो आहे तो मोठा असला पाहिजे, मग Q2 आणि मग Q3. असं का बरं? कारण Q1 मध्ये वर्क डन पॉझिटिव्ह येत आहे, Q2 मध्ये 0 आहे आणि Q3 मध्ये निगेटिव्ह आहे. डेल्टा यू तर सगळीकडे सारखे होते आणि वर्क डन हे ठरवणार होता की कोण मोठं कोण छोटं. हा प्रश्न खूप चांगला आहे. कमी इन्फॉर्मेशन आहे पण जास्त विचार करावा लागतो. असे प्रश्न डेफिनेटली तुम्ही परत एकदा नंतर रिवाईज पण करा. ठीक आहे. आपला आन्सर इथे यायला पाहिजे ऑप्शन सी. पुढचा प्रश्न बघूयात. क्वेश्चन नंबर 10 बघा. N moles of an ideal gas undergo a process in which the temperature changes with volume as T equal to kV square. The work done by the gas as temperature changes from T0 to 4 T0. ठीक आहे. तर n नंबर ऑफ मोल्स दिलेले आहेत, एक प्रोसेस दिलेली आहे ज्याच्यामध्ये टेम्परेचर आणि व्हॉल्यूममध्ये असं रिलेशन आहे बघा, T इक्वल टू kV स्क्वेअर, आणि टेम्परेचर हे T0 वरून 4 T0 मध्ये चेंज होत आहे. ऑल राईट. ठीक आहे, चालेल. तर आपण असं लिहू शकतो का बघा, इनिशियल व्हॉल्यूम, हे बघा हे जे इक्वेशन आहे ना हे टेम्परेचर आणि व्हॉल्यूमचं रिलेशन आहे, आणि आपल्याला 2 टेम्परेचर दिलेले आहेत है ना. हे जे T0 आहे हे इनिशियल म्हणता येईल आपल्याला, आणि 4 T0ला आपल्याला फायनल म्हणता येईल. करेक्ट. तर मग मी असं लिहू शकतो का बघा यावरच्या इक्वेशनवरून की V स्क्वेअर इज T अपॉन K असं लिहिता येईल मला. करेक्ट. त्यावरून मला असं लिहिता येईल का की V इज इक्वल टू अंडर रूट T बाय K है ना. आता यावरून मला 2 व्हॉल्यूम लिहिता येतात बघा. इनिशियल व्हॉल्यूम मला लिहिता येईल इनिशियल टेम्परेचर T0
अपॉन के आणि फायनल व्हॉल्यूम लिहिता येईल अंडर रूट फायनल टेम्परेचर विच इज 4T0 बाय के. हे बघा हे इनिशियल आणि फायनल व्हॉल्यूमचे इक्वेशन्स आले माझ्याकडं. आता ह्याचा आपण वापर करणार आहोत. कसा वापर करणार आहोत आपण बघा जरा. आपल्याला काय म्हटलेलं आहे की वर्क डन काढायचं आहे. वर्क डनचं इक्वेशन काय असतं? वर्क डन इज इंटिग्रेशन ऑफ पी डी व्ही है ना. प्रेशरचं इंटिग्रेशन विथ रिस्पेक्ट टू व्हॉल्यूम. पण आपल्याला इथं आता प्रेशर माहीत नाही आहे, आपल्याला टेम्परेचरचं इक्वेशन माहिती आहे. मग आपण काय करू शकतो? आपल्याकडे आयडियल गॅस इक्वेशन आहे पी व्ही इक्वल टू NRT करेक्ट. मग याच्यामध्ये आपण टेम्परेचरला व्हॉल्यूमच्या टर्म्समध्ये लिहूयात. हे बघा पी व्ही इज इक्वल टू NR आणि टेम्परेचरच्या जागी मी काय लिहिणार तर हे बघा हे वालं इक्वेशन KV² है ना. त्याच्यामुळे काय होईल प्रेशर इज NRK इंटू व्ही. हे बघा हे आलं इक्वेशन नंबर 3. मला प्रेशर हा व्हॉल्यूमच्या टर्म्समध्ये मिळाला. आता मी वर्क डनमध्ये जातोय. इंटिग्रेशन ऑफ प्रेशरच्या जागी NRKV DV लिहितोय मी. ह्याच्यामध्ये कॉन्स्टंट कोण आहेत? NRK हे कॉन्स्टंट आहेत, व्हॉल्यूम व्ही राहिलं आणि मग इथं DV झालं. मग NRK तसंच ठेवा आणि व्हीचं इंटिग्रेशन इज V² अपॉन 2. लिमिट्स टाकू शकतो आपण V1 पासून V2 पर्यंत. हे झालं वर्क डन. आता बघा लिमिट्स टाकल्यानंतर काय होईल? वर्क डन विल बी इक्वल टू NRK V2² बाय 2 मायनस V1² बाय 2 बरोबर. मग हे NRK राहून जाईल इकडं. आता V2च्या जागी हे बघा इक्वेशन नंबर 2 आहे आपल्याकडं V2² दोन्ही साईडला जर स्क्वेअर केला हे 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 अजून एक गोष्ट, हे जे खालचे 2 आहेत ना हे दोघंही ते मी इथं कॉमन काढतो म्हणजे V2² मायनस V1² राहील. V2² जागी मी हे लिहू शकतो 4T0 बाय के मायनस T0 बाय के. इफेक्टिवली काय राहील बघा NRK अपॉन 2 अजून एक खाली के कॉमन येणार. 4T0 मायनस T0 इज 3T0. मग के आणि के कॅन्सल झालं म्हणजे 3NRT0 बाय 2. 3NRT0 बाय 2 दॅट इज द आन्सर. आहे का बघा बरोबर? हे बघा हे ऑप्शन सी आहे बघा. झाला आपला आन्सर है ना. शेवटचा प्रश्न बघूयात बघा या सेगमेंटमधला. 1 mole of gas expands with temperature T such that its volume V equal to KT², where K is constant. If the temperature of the gas changes by 60 degrees Celsius, then the work done by the gas is. ओके ठीक आहे. तर त्यांनी काय म्हटलेलं आपल्याला की वर्क डन काढा. आता वर्क डन काढा म्हटलं की तुम्ही सरळ सरळ हे बघा ह्या इक्वेशनकडे जायचं PdV. जर स्टँडर्ड जर प्रोसेस नसेल आयसोबारिक, आयसोकरोइक, आयसोथर्मल तर तुम्ही PdVकडं जाऊन तिथून बेसिकली इंटिग्रेशन करायला सुरू करायचं. ठीक आहे. तर आपण इंटिग्रेशनचं इक्वेशन लिहिलेलं आहे. आता परत एकदा प्रॉब्लेम येते की प्रेशरला काय लिहावं. तर मग प्रेशरसाठी तुम्ही काय करा PV इक्वल टू NRTचा आधार घ्या. PV इक्वल टू NRT लिहून टाका. आता व्हॉल्यूमच्या जागी तुम्ही KT² वर दिलेलं आहे ते लिहून टाका इक्वल टू NRT असं येऊन जाईल. तर इथं काय होईल बघा प्रेशर T आणि T कॅन्सल होऊन जाईल है ना. तर प्रेशर येईल आपलं NR अपॉन KT. आता बघा माझी प्रॉब्लेम इथं काय झाली, प्रेशर आलं टेम्परेचरच्या टर्म्समध्ये, मला पाहिजे होतं व्हॉल्यूमच्या टर्म्समध्ये. काही हरकत नाही. आपण काय करू शकतो बघा इथं अजून एक गंमत करू शकतो आपण. कोणती गंमत तर आपल्याला जे इक्वेशन दिलेलं आहे त्यांनी त्याचा वापर करतोय मी. आपल्याला इक्वेशन दिलेलं आहे व्हॉल्यूम इज इक्वल टू KT². हे बघा इथे दिलेलं आहे ना व्हॉल्यूम प्रश्नामध्ये. त्यावरून टेम्परेचरचं इक्वेशन काय बनेल तर रूट व्हॉल्यूम अपॉन के असं म्हणता येईल. मग ते मी इथं वापरू शकतो ना. काय होईल प्रेशर इज NR डिवाइड बाय के आणि टीच्या जागी अंडर रूट व्ही, सॉरी माझं चुकलं इथं, अंडर रूट व्ही आणि अंडर रूट के डिवाइडमध्ये तो वर जाईल. त्याच्यामुळं प्रेशरचं इक्वेशन काय बनेल NR डिवाइड बाय
रूट के इंटू व्ही. झालं. इक्वेशन नंबर 1 नाव देऊ. हे इक्वेशन आपण आता वर्डनमध्ये वापरू. वर्डन इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ, बघा, प्रेशरच्या जागी एन आर बाय रूट के इंटू व्ही डी व्ही. ह्याच्यामध्ये कॉन्स्टंट कोण कोण आहेत, तर एन आर आणि के हे कॉन्स्टंट आहेत, तर आपण त्यांना बाहेर काढूयात. बघा, एन आर डिवाइड बाय रूट के इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन रूट व्ही डी व्ही. झालं. मग हे एन आर अपॉन रूट के इकडे टाकून द्या. आता व्हॉल्यूम पॉवर -1/2 आहे, याचं इंटिग्रेशन करायचं आहे विथ रिस्पेक्ट टू व्हॉल्यूम. करेक्ट. पुढच्या स्टेप्समध्ये आपण ते करूयात. आता बघा, एन आर अपॉन रूट के लिहिलं आपण. आता व्ही पॉवर -1/2चं इंटिग्रेशन करायचं आहे. तर तुमच्या जर लक्षात असेल तर बघा, हा फॉर्म्युला वापरतोय मी, इथं लिहून देतो तुम्हाला. इंटिग्रेशन ऑफ एक्स पॉवर एन, एक्सच्या रिस्पेक्टमध्ये कसं करतात, तर एक्स पॉवर n+1 डिवाइड बाय n+1 असं केलं जातं. मग आपल्या इकडं एनची व्हॅल्यू काय आहे, हे बघा, हे आहे एन, हे आहे एन -1/2 आहे ना. मग त्याचं मी या फॉर्म्युल्यानुसार लावतोय. व्हॉल्यूमचं पॉवर काय होईल, -1/2 त्याच्यामध्ये 1 ॲड करा डिवाइड बाय -1/2 + 1. काय होईल मग बेसिकली, वर्क डन विल बी इक्वल टू एन आर बाय रूट के इंटू वॉल्यूम पॉवर 1/2 डिवाइड बाय 1/2. सो वर्क डन विल बी इक्वल टू एन आर डिवाइड बाय, हे खालचं जे 1/2 आहे ते वर जाऊन मल्टिप्लाय होईल, इथं रूट के राहील आणि इथं राहील रूट व्ही. ओके. आता रूट व्हीचं आपण काय करायचं बघा, रूट व्हीचं. ओके, आपल्याकडे अजून एक गंमत आहे. हे बघा, इथे मी एक इक्वेशन डिराईव्ह केलं होतं. हे बघा, हे दिसतंय तुम्हाला. ह्याच्यावरून मला रूट व्ही असं लिहिता येईल का बघा, रूट व्ही इज इक्वल टू टेम्परेचर इंटू रूट के. ते मी वापरू शकतो बघा इथं. कसं, 2nr डिवाइड बाय रूट के आहे आणि रूट व्हीच्या जागी टी इंटू रूट के लिहिता येतं. तर रूट के आणि रूट के कॅन्सल होऊन जाईल. बेसिकली काय शिल्लक राहील, 2 × nrt. हे राहील आपलं वर्क डन. आता शेवटची स्टेप बघा, वर्क डन जे आपलं आलेलं आहे 2 × nrt, याच्यामध्ये आपल्याला लिमिट्स टाकावे लागतील ना, T1 पासून T2 पर्यंत. तर काय होईल, हे 2 × n × r T2 - T1. त्यांनी काय दिलेलं आहे प्रश्नामध्ये बघा, नंबर ऑफ मोल्स तर 1 आहेत आणि चेंज इन टेम्परेचर 60 आहे. एनच्या जागी 1, T2 - T1 60 होऊन जाईल आन्सर आपलं. हे सिम्पली 2r × 60. 60 डिग्री सेल्सिअसचा जो चेंज आहे तो केल्विनमध्ये पण 60च येतो. बरोबर. तर मग हे तुमचं 120r असं आन्सर येईल बघा. हे ऑप्शन असलं पाहिजे. ऑप्शन ए आहे बघा. झालं.